आज स्वातंत्र्य दिनाला 79 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आता चालू 80वं वर्ष चालू झालं आहे. एवढ्या प्रदीर्घ काळामध्ये आपला भारत खूप प्रगती करायला हवा होता. पण दुर्दैवाने अनेक क्षेत्रांमध्ये अजूनही भारत इतर जगाच्या जगातील देशांच्या तुलनेत खूपच पाठीमागे आहे. अनेक समस्या आहेत. अगदी मूलभूत समस्या आहेत. त्यातही भारताने हवी तशी प्रगती अद्याप केलेली नाही. आणि आपल्याला वाटलं होतं सरकार बदलल्यावर हे सर्व बदलेल, पण फारसा काही फरक पडलेला नाही, हे तुम्हा सर्वांना ठाऊक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जी माणसाला संरक्षणाची गरज लागते, म्हणजे पोलीस हा माणसासाठी सर्वात गरजेचा एक माध्यम आहे, जो आपल्यावर अन्याय झाल्यावर, आपल्यावर संकट आल्यावर, आपल्यावर कोणतीही समस्या आपल्याला उद्भवली तर आपण सर्वात पहिल्यांदा पोलिसांना आपण भेटतो, त्यांना फोन करतो किंवा त्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करतो आणि जो काही आपल्यावर अन्याय अत्याचार झाला असेल त्याचा गुन्हा नोंदवायचा प्रयत्न करतो. आता माझ्या माहितीमध्ये एक गुन्हा झाला जो अकलूज या गावातील आहे. तर तेथील एका स्थानिक गुंडाने एका 60 वयाच्या महिलेला अतिशय अमानुषपणे अश्लील शिवीगाळ केली. त्याचबरोबर तुकडे करतो, मारून टाकतो अशी जीवे मारण्याची धमकी दिली. हा सरळ सरळ एका महिलेचा विनयभंग आणि त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी हा एक गंभीर दखलपात्र गुन्हा ठरत असताना देखील अकलूज पोलीस स्टेशन सर्वच कर्मचारी या गुन्ह्याला अक्षरशः दडपवून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि अक्षरशः एका महिलेला तिथे तासनतास ताटकळत थांबावं लागत आहे आणि विनवणी करूनही एका महिलेचा आदर न करता तिला तिथून वारंवार तिची प्रताडणा करून पोलीस स्टेशनमधून माघारी पाठवलं जात आहे. याचं कारण काय असेल की कोणता दबाव ह्या स्थानिक पोलिसांवर असतो, स्थानिक नेत्यांचा असेल, स्थानिक गुंडांचा असेल, कोणाचाही असेल, अशी काय मजबुरी आहे यांना की ते स्वतःची जबाबदारी विसरून, कर्तव्य विसरून फक्त आणि फक्त जो गुन्हेगार आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि यामुळे सामान्य नागरिक आज 79 वर्ष भारताला स्वातंत्र्य होऊनही आज अडचणीत आहे, संकटात आहे. तर भारत सरकार अशा वेळी काय त्यांचं प्रभुत्व, नेतृत्व, जबाबदारी ते पाळत आहेत आणि काय त्यांचा धाक या स्थानिक पातळीवरील पोलिसांना आहे, हा खरंच एक गंभीर मुद्दा मला वाटतो. तर मी आज त्या महिलेसाठी मंत्रालयापर्यंत, वरिष्ठांपर्यंत प्रयत्न करत आहे. तेव्हा कुठे सूत्र थोडीफार इकडे तिकडे होत आहेत, म्हणजे प्रतिसाद मिळत आहे. पण अजूनही अद्याप जवळपास आता 15 ते 18 दिवस झाले, तरीही साधी एफ आय आर ची बेसिक मागणी, दखलपात्र गुन्ह्यासाठी एफ आय आर दाखल करावा ही मूलभूत मागणी आवश्यक त्या कलमांसह अकलूज पोलीस स्टेशन, सोलापूर जिल्ह्यातील, महाराष्ट्र, तर ते दाखल करत नाहीयेत. तर अशा या पोलिसांना काय म्हणावं. आणि अतिशय निर्लज्जपणे ते बोलत आहेत की अंगाला हात लावल्याशिवाय विनयभंग होत नाही किंवा अंगाला हात म्हणजे तुम्हाला दुखापत न करता तो गुन्हा ठरत नाही, अशा प्रकारे ते म्हणत आहेत. आणि अगदी DYSP च्या ऑफिसमधील कर्मचारीही अशा प्रकारच्या गोष्टी बोलतात, अशा म्हणजे असंवेदनशीलपणे. आणि ठाणे अंमलदार ज्यांच्याकडे केस नोंदवून घ्यायची जबाबदारी असते ते सुद्धा म्हणतात की वाट पहा, 2 तास बसा, 3 तास बसा. म्हणजे एक महिलेसाठी म्हणून त्यांना प्राधान्य घ्यायची त्यांची जबाबदारी आहे तसं कायद्याने, तरी पण ते जबाबदारी आपली पाळत नाहीत. आणि महिला असून सुद्धा देखील कायद्याने महिलेला प्राधान्य देऊन देखील आणि वरिष्ठांनीही जरी सांगितलं तरीही खरं तर मला वाटतं हे वरिष्ठही संगनमताने पोलीस स्टेशन चालवतात, कर्मचारी आणि वरिष्ठ. त्यामुळे कोणी कोणाचं ऐकत नाही आणि कोणतेही नियम पाळले जात नाहीत. तर भारत शासनाने, महाराष्ट्र शासनाने यावर लक्ष घालावं हीच माझी आज स्वातंत्र्य 15 ऑगस्टला विनंती आहे. धन्यवाद.